अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। बैसरन व्हॅलीमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर ही देशभरातून पर्यटक येत आहेत आणि हे सगळे पर्यटक आलेले आहेत महाराष्ट्रातून, मुंबईचे आहेत हे सगळेजण। आणि सध्या मी आहे दल लेकच्या काठावर खरं तर, आणि तिथं हे सगळे पर्यटक मला भेटलेले आहेत। काय सांगाल, कधी तुम्ही बुकिंग केलं होतं? कारण पर्यटकांचा ओघ काही प्रमाणामध्ये कमी झाला आहे, पण तुम्ही आज काश्मीरमध्ये आलेला। नमस्कार, मी चंद्रकांत माने बोलतो, मुंबई महाराष्ट्रातून आलेलो आहे। आम्ही गेल्या 7-8 दिवसापासून काश्मीरमध्येच आहे। जेवढे पॉईंट काश्मीरमध्ये आहे, गार्डन वगैरे, गंडोला, फेज 2 वगैरे सर्व पॉईंट आम्ही फिरले। आम्हाला कुठंही कसली भीती वाटली नाही आहे, या कधी भीतीचं वातावरण कुठंच नव्हतं। मिलिटरीची वगैरे सर्वांची व्यवस्था। हिंदू मुस्लिम हा मुद्दा जो सोशल मीडिया असेल किंवा जो चर्चा आहे त्याचं काय तुम्हाला वाटलं? बिलकुल नाही, बिलकुल नाही। हिंदू मुस्लिम बिलकुल आम्हाला काय वाटलं नाही। काश्मीरमधले मुस्लिम वगैरे सगळे आम्हाला कॉपरेट करतात, सगळे व्यवस्थित आमच्याशी राहतात, वागतात। किती जणांचा हा ग्रुप आहे तुमचा? 15 जन का 15 लहान मुलं पण आहेत त्यामध्ये? तुम्ही काय करता? मैं अपना बिजनेस में मुंबई में। किती दिवसांची आता ही टूर आहे? आमची अजून 10 दिवसाची होती, अजून 2 दिवस आहोत। मग आता जे पर्यटक कॅन्सल करतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? टूर कॅन्सल येऊ शकता तुम्ही, आता इथे मिलिटरी वगैरे सगळं व्यवस्थित बंदोबस्त पण आहे आणि असं काही एवढं वातावरण आम्हाला वाटलेलं नाही, त्यामुळे ते येऊ शकतात। तू कसं एन्जॉय केला ट्रिप? खूब अच्छे से। कहाँ घूमे? अभी हम श्रीनगर घूमे, फिर कटरा गए थे, वैष्णो देवी घूमे। मुंबई में तो बहुत गर्मी है, यहाँ की ठंड कैसी लग रही है? थोड़ा ठंडा है, अच्छा है, लेकिन स्नो। तुम क्या बताओगे? तू काय सांगशील? कितवीला आहेस? तिसरीला आहे। काय सांगशील, तिथं गरमी आहे इतकी मुंबईमध्ये आणि ही थंडी कसं एन्जॉय केलं? चांगलं थंडी आहे इथे, मग चांगलं इथे। गरमी राहून तर खूप गरमी इथे, मग इथे राहून जरा असं चांगलं तरी वाटतंय मला। तुम्ही काय सांगाल, आल्यानंतर काय जाणवलं? आम्हाला असं काही असं जाणवलं नाही की लोकांचा पण चांगला हे होता आणि मिलिटरीचं पण आम्हाला म्हणजे चांगला सहयोग आणि लोकांचा पण चांगला सहयोग होत आहे। म्हणजे असं काही मला प्रॉब्लेम वाटला नाही जरा। तुम्ही पहिल्यांदाच आला काश्मीरमध्ये? नाही, हे सेकंड टाइम आमचं, दुसऱ्यांदा आहे आमचं। आता पण म्हणजे आम्हाला जरा वाटलेलं, पण आल्यावर आमचं सगळं म्हणजे हे झालं की फ्री माइंड झालो आम्ही एकदम। कॅन्सल करावं असं काही मनात आलं होतं का जेव्हा बैसरन व्हॅलीमध्ये? आलेलं आमच्या मनामध्ये, म्हणजे भीती वाटत होती, पण नाही, जेव्हा आम्ही इथं आलो ना तर आम्हाला जरा हे वाटलं, रिलॅक्स आणि जरा फ्री वाटलं आम्हाला। हा, असं। आता अजून किती दिवसाचा आहे प्लॅन? आता आमचा उद्या जाणार आम्ही। 5 दिवस कुठल्या भागात गेला होता? आम्ही गुलमर्ग गेलो, परत म्हणजे लोकल इकडे गंडोला वगैरे सगळं। तसं आम्हाला दुसरं काय सगळ्या म्हणजे गोष्टी सगळ्या जिकडे आम्ही पहिले फिरलेलो आहे, पण असं आम्हाला काय वाटलेलं नाही जरा। पण व्यवस्थित इकडे सगळं काय असं काय हे आहे, लोकांचा सपोर्ट चांगला। तू काय सांगशील? खूप सेफ वाटलं आणि सगळं खूप चांगलं होतं, म्हणजे सेफ, सिक्युअर, एकदम कॉपरेटिव्ह, जसं बोलतात टोन सगळं इथे चांगलं होतं, मला खूप आवडलं। आणि फिरताना आणि कोण महाराष्ट्रातले भेटले का लोक? हो, खूप भेटले, महाराष्ट्र, बेंगॉल, गुजरात, खूप सगळे। आणि काश्मीरी हे खूप असं कल्चर, नवीन ट्रेडिशन खूप आवडलं आम्हाला। तुला काय वाटतं एकंदरीत सोशल मीडियावर जे काही आता चर्चा आहे किंवा हिंदू मुस्लिम किंवा तसं काही जाणवलं का? किंवा तू आता गेल्यानंतर जे येणारे आहेत काश्मीरला त्यांना काय सांगू शकतो? मी रिकमेंड करते यायला, आणि सेफ होतं, असं काय लागलं ना आम्हाला, असं वाटलं नाही, खूप चांगलं वाटलं। तू काय सांगशील? म्हणजे आम्हाला भीती होती की इथे येऊन असं काही, बट इथे सिक्युरिटी खूप चांगली आहे, सगळे चांगलं आहे, म्हणजे सगळे सपोर्ट करतायत असं। पण आता तर थंडी कमी झाली, परत गरमी सुरू झाली आहे, पण असं काही फील नाही होत की गरमी आहे की नाही आहे इथे, सर खूप आहेत इथे, चांगलं आहे, थंड। अगदी हे सगळेजण आलेले आहेत, मुंबईचे पर्यटक आहेत आणि अशा पद्धतीनं पर्यटकांचा फ्लो हळूहळू का राहीना आता काश्मीरमध्ये वाढतोय हे मात्र नक्की आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, श्रीनगर।